नमस्कार. आपल्या सगळ्यांचे सोशल महाराष्ट्र न्यूज चॅनलमध्ये हार्दिक स्वागत. चला वळूया तर एका नवीन बातमीकडे. आजची बातमी. धुळे ग्रामीण विधानसभा मतदारसंघाची निवडणूक 2024मध्ये चांगलीच चुरशीची पाहायला मिळाली. धुळे ग्रामीण विधानसभा मतदारसंघातून महाविकास आघाडीकडून काँग्रेसचे कुणाल पाटील यांना पुन्हा एकदा निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्यात आले होते. तर त्या विरोधात महायुतीने भाजपचे राम भदाने यांना निवडणुकीचे रिंगणात उतरवले होते. या दोघांमध्ये काटेकी टक्कर होत असताना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे माजी जिल्हाप्रमुख असलेले हिलाल माळी यांनी देखील अपक्ष उमेदवारी करत बंडखोरी केली होती. धुळे ग्रामीण विधानसभा मतदारसंघात शेतीचे, सिंचनाचे तसेच रोजगाराचे प्रश्न मोठ्या प्रमाणावर या निवडणुकीत चर्चेत आल्याचे पाहायला मिळाले. सलग 2 वेळा विजयी झालेले कुणाल पाटील हे तिसऱ्यांदा निवडणुकीच्या रिंगणात उतरल्याने तसेच भाजपने युवा नेतृत्व असलेले राम भदाने यांना संधी दिल्याने या ठिकाणी विधानसभेची निवडणूक चांगलीच रंगल्याचे पाहायला मिळाले. महाविकास आघाडी आणि महायुती यांच्यामध्ये मतांचे विभाजन होत असताना अपक्ष असलेले हिलाल माळी यांच्यामुळे देखील मतांचे मोठ्या प्रमाणावर विभाजन होणार आहे. या मतांचा विभाजनाचा फायदा कुणाला होतो आणि कुणाला फटका बसतो हे उद्या जाहीर होणाऱ्या निकालातून स्पष्ट होणार आहे. यामुळे धुळे ग्रामीण विधानसभा मतदारसंघातून कुणाल पाटलांची विजयाची घोडदौड कायम राहते की त्यांचा विजय करत रोखण्यात प्रतिस्पर्धी यशस्वी होतात हे पाहणे महत्त्वाचे असणार आहे. बातमी आवडल्यास चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा व दररोज अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी चॅनलला फॉलो करा. धन्यवाद.